तर कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाली असं लंकेंचं म्हणणं आहे। राज्य सरकारकडून 100% फसवणूक झाली आहे आणि सरकारनं योग्य निर्णय घेतलेला नाही, निलेश लंके यांनी हे वक्तव्य केलंय। तर आंदोलन पुकारलं जाईल, निलेश लंकेंनी हा थेट इशारा सरकारला दिलाय। कर्जमाफी फसवी आहे यामध्ये जर सरकारने डिसिजन घेतला नाही तर मोठ्या स्वरूपात आंदोलन पुकारलं जाईल। तर काल मी ज्यावेळेस पारनेरला निवेदन दिलं त्यावेळेस त्यांना सांगितलं का पारनेरमधून जाणारा आमच्या नगर पुणा रोड असो किंवा नगर कल्याण रोड असो आणि त्याचबरोबरीने तहसील ऑफिसमध्ये पार बैल गाया गुरं बकरं कोंबड्या शेळ्या सगळं घेऊन तुमचं कार्यालय पॅक केलं जाईल आणि त्याच वेळेस या भागातून जाणारे सगळेच्या सगळे रस्ते एका टायमाला बंद केले जातील। 36,585 कोटी आमचा प्राथमिक अंदाज आहे। त्यात कमी जास्त होऊ शकतं, परंतु निश्चित प्रकारे ही कर्जमाफी मोठी आहे, एक ऐतिहासिक आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ माझ्या इथल्या शेतकऱ्यांना होईल आणि शेवटी 2 लाख रक्कम जरी छोटी असली किंवा आपल्याला सगळ्यांना समजलं, पण शेवटी काही गोष्टी माझे शेतकरी बांधव शेवटी